हाय, नमस्कार यूट्यूब फॅमिलीला माझ्या. तर काय आता रोजच तुम्हाला बोलायचं आहे का नाही? रोजच बोलून काय फायदा आहे का? आता असे भरपूर कमेंट यायला लागले की राधाताईचे खेडेव काय येत नाही, तर आता राहायला काय झालंय, असं न तसं. हो का? मी काय तिकडेच जात नाही. मला डोक्याला एवढं टेन्शन आहे की दुकानला गेली आणि काय आणायचं घरनं ध्यानात करून गेली की दुकानात जाऊस तर इसरून जाते. अशी करत बसते की हा काय घ्यायचं होतं. म्हणजे या 2-3 दिवसात एवढं डोकं माझं आऊट झाले का नाही, प्रमाणाच्या बाहेर विचार करून करून. आता तुम्ही म्हणसान की जगाच्या आखरीत काय बाई तुलाच विचार आहे का? हो, मान्य आहे, मला सगळ्यालाच विचार असतात. पण सिंगल मदर, तिच्या माग कुणाचाच हात नाही. तिला इकलीला सावरायचंय, इकलीला सगळं बघायचंय. कोणत्या गोष्टी बिन मागता आहे का? कोणच्याच नाही. आपल्याला जेव्हा कष्ट करन तेव्हा खाणार, आणि कष्ट पण नाही. आता 2-3 जाग्याला कामं बघितली ती मी, पण विषय असा आहे की मी एवढ्या लांब नाही जाऊ शकत. मला कामाची तर गरज आहेच, पण एवढ्या लांब बघू आता घरच्यांशी बोलते या विषयावर, बघते काहीतरी. कारण काम केल्याशिवाय तर मार्ग नाही. 4 पैसे आपल्यापाशी पाळून ठेवावे लागतात. तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलंय की मला 2-3 हजार तर महाग एक्स्ट्रा ठेवावंच लागतंय, नाही म्हणून. पण आता नाही म्हणून पण नाही आणि होय म्हणून पण नाही. कारण बांगड्यावलीचं पैसे कधी बांगड्या भरलेल्या आहेत त्या, अजून पैसे दिले नाहीत. आणि तसंच गळ्यातलं पण घाण ठेवलेलं, ते पण पैसे अजून काय म्हणजे ते पण सोडवणं झालं नाही. लय डोक्याला टेन्शन आहे, काय सांगायचं तुम्हाला. कष्ट केल्याशिवाय तर फळच नाही, पहिली गोष्ट. कारण बघा आता याच्यावरूनच मी 2 दिवस आज 4 दिवस झालं मला ना कोणाशी बोलू पण वाटा नाही, आणि कुणाला काहीच. पण ही तुम्ही हेड्याव बघता, तुमच्यासाठी मला टाकावं लागतंय, जबरदस्तीने बोलावं लागतंय. पण असं नाही की म्हणजे नाही का, घरी का आता काय आणायचंय दुकानाहून ही तर मी विचार केला ना, आणि दुकानात गेली ना, ते विसरून जाते की मला काय घ्यायचंय. मला काय घ्यायचं होतं ते मी विसरून जाते. कारण एवढं डिप्रेशनमध्ये, कारण डोकं माझं एवढं दुखतंय का नाही, आणि डोकं काही कपाळ दुखत नाही, ही दुखतंय माझा विचार करून करून. आता तुम्ही माणसाने एवढी ठणठाकीत हाईच, जाडजूड हाईच, आणि तुझं काय दुखतंय? अहो दुखतं, मला पण जीव आहे, मला पण आत्मा आहे, माझं पण दुखत असेल, मला पण त्रास होतोय. विचार करून करून टेन्शन, मला काय दुखतंय का नाही त्याच्यावर मी दुर्लक्ष करते, ही माझं पहिल्यापासूनच आहे. पण जेव्हा जास्त होईल मला, तेव्हा मी जाऊन सरकारीमध्ये ॲडमिट होती. जेव्हा माझं जास्त डोक्यावरून पाणी गेलं का नाही, तेव्हा मी जाऊन ॲडमिट होती. 2 सलाईनच्या बाटल्या लावती सरकारीमध्ये, खाजगीमध्ये सुद्धा नाही. मग विचार करा, आज खायचं मुश्किल झालंय, खायचं मुश्किल आहे. हे माझं सांगण्याचा उद्देश तुम्हाला हे आहे की तुम्हाला मला हे आठवणी कळावा. जे माझं कोणी हेड्या बघतंय का नाही, त्या धळबद्र्याला माझं कळावं की मी किती कष्ट करते, किती तिळतिळ जळते, कुणासाठी? लेकरांसाठी. त्याला काडीची किंमत नाही की लेकरं त्याची लहानाची मोठी केली, की ती लहान लेकरं मी घेऊन आलती. त्याच्या आज माझ्या म्हणजे मी इली असते ना, आज सोमवार आहे, खोटं बोलत नाही, मी मिले असते तर माझ्या सापळाच असता. आता तिथं असते ना तर माझा सापळाच राहिला असता. ते पण मुंग्यांनी सगळं खाऊन खाऊन सापळा पण नुसता ढिला झाला असता. खोटं बोलत नाही, कारण मी एवढा त्रास काढलाय की प्रमाणाच्या बाहेर त्रास काढलेला आहे. मी जे आले ती माझ्या लेकरांचा जीव वाचवून, आणि त्यांच्यासाठी मी इकडं लांब कष्ट करून माझं खेळायचं दिवस होतं.
बसून खायचा दिवस होता, जेव्हा मला त्याची गरज होती तेव्हा त्यांनी मला साथ दिली नाही. अजून पण साथ देत नाही. कामाला जातो, कुणासोबत जातो हे सगळं मला डिटेल माहिती आहे. माझ्या मावस भावासोबत कामाला जातो, त्याची ते आईस करतो, खातो पितो, पण त्याच्या असं मनात येत नाही की माझी एक अपंग पोरगी आहे, एक मोठी पोरगी आहे, की बाबा काय म्हणून लागत नसेल एक बाई हँडल करते. हो का, मी काय त्यांनी द्यावा म्हणून मी एवढी त्यांनी जिमीन ऐकली, मी शिव्या दिल्या, काही माझ्या जीवाचा त्रास केला, हेडेव बनवून त्याला काय जे नाही ते बोलले, पण त्याला लाजच नाही. लाज नावाचा शब्दच नाही तयार त्यांच्या नावात. त्यांना देवाने दिलीच नाही बुद्धी, तर त्यांना सापावर कितीही ढोपाट्या हाणल्या तर ती साप उठतो का? नाही. मग त्यामुळं का नाही, मी त्यांना कितीही बोललं तरी त्यांना लाज नाही. आणि मी त्यांच्या समोर न जाती पण त्यांना बोलायची माझी हिंमत होत नाही. आणि मला बोलायची हिंमत होत नाही का? कारण त्यांना तोंड नाही मला बोलायला. कारण आज माझ्या लेकरांच्या तोंडातनं त्यांनी घास खाल्ला. माझं दूध पित आहे. आज माझ्या लेकराच्या तोंडातनं घास घेतलाय त्यांनी. आज तर त्यांनी मला थोडाफार पैसे दिले असतं तर मी बानूचा इलाज केला असता. आज जवळजवळ इलाज करायचं म्हणलं तर माझ्यापाशी निदान 1-1.5 लाख तरी पाहिजे. तर थोडं का थोडं नाही तर की बाबा 10,000 की लागलं आणि चला बरं, मी कसं पण ॲडजस्ट केलं असतं 10,000 लागत असतं तर. शिवाय माझी किन्नी मी घाण ठेवली असते पण माझ्या लेकराला मी चलवलं असतं. आणि तुम्ही म्हणता आता एवढा विषय टोकाचा का घेते? एक आई शरीरामधलं सगळं पाठ विकू शकते लेकरांसाठी. मी स्वप्न जेवढी पाहिले का नाही तेवढं माझं स्वप्न म्हणजे हे घर बांधलं मी पत्र्याचं, का कसं का होईना मी घर बांधलं. माझ्या जीवाचं रान केलं. मी कुणाला 1 रुपया न मागता मी याजाने काय पण करून घर बांधलं. कुणासाठी? लेकरांसाठी आणि आईबापासाठी. आज माझ्यासाठी कोणची गोष्ट मी हौसाने घेतली की मला आज ही गोष्ट आवडली आणि मी ती घेतली आणि मी ती लिहिली, हे कधी झालेलं नाही. जे पण घेतलं, ज्यांनी मला कोणी मदत केली, त्यांनी मला बानूसाठी काही गोष्टी केल्या, त्याच्यातनं मी आज इथपर्यंत आलेली आहे. पण लोक घाण कमेंट आपल्याला काही येत नाहीत, आणि जरी येत असेल का नाही त्याच्यावर मी दुर्लक्ष करते. मी त्यांना पण लाईक करते. चांगल्या कमेंट तर माझे सरप्राईज काय मना येत नाही. चांगल्या कमेंट तर मी मनापासून धन्यवाद. कारण माझ्या अपंग एका आईचा आणि सिंगल आईचा दोन्ही मिळून आशीर्वाद तुम्हाला लागू. देव करू तुमचं चांगलं हो, अजून चांगलं हो, त्याच्या पाठीमागनं माझं चांगलं हो. पण घाण कमेंट करणाऱ्यांना एवढंच सांगेल की तुमचं पण चांगलं होऊ द्या. कसं आहे माहिती आहे का, ज्या व्यक्ती त्यातनं जाती का नाही जाळातनं, त्या व्यक्तीलाच जाणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्याला तर म्हणलं ना चल तर ती येणार नाही का? कारण त्याचं दुःख नसतं. आपण दुःख सांगायला एक माणूस लागतो, साथीदार लागतो. मी माझं दुःख सांगू कुणाला? आईला सांगावं तर तिला टेन्शन, पुरीला सांगावं तर तिला टेन्शन. मग मी तुमच्यासोबत शेअर करते. का? मला काय झालं कमी जास्त तर माझे मागचे तर बघतेली की बाबा ही किती त्रास करत होती आणि किती काय करत होती, तरी पण ही रोज काय का असं ना मी माझे हेडेव टाकतच राहते. कुणी काहीही बोलू द्या, मला कितीही काही होऊ द्या, मी माझं कर्तव्य पार पाडते प्रत्येक वेळेसच. तर चला, हेडेव लय मोठा झाला, जेवढं सांगाल तेवढं तुम्हाला कमीच आहे. आणि जास्त लोड दिला ना डोक्याला तर माझ्या डोक्यातल्या शिरा अशा उभा राहत्या. तर हेडेव आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर चला, बाय.